आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 27 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे घमंडे आणि काही माणसं ते घर बघायला आलेले असतात. तेव्हा यशवंत विचारतो, कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला काय हवं आहे? तेव्हा घमंडे बोलतो, आम्हाला तुझं घर हवं आहे, हे घर सोडायचं आणि निघून जायचं. तेव्हा यशवंत बोलतो, माझं घर तुम्हाला कशासाठी हवं आहे? तेव्हा तो बोलतो, तुला काय करायचं आहे? हे घर सोडायचं आणि निघून जायचं. तेव्हा यशवंत बोलतो, नाही गेला तर? तेव्हा घमंडे बोलतो, नाही गेलास तर इथून मुडदा तुझा बाहेर जाईल. तेव्हा यशवंत बोलतो, तू मला धमकी देऊ नकोस. तेव्हा यशवंत बोलतो, जीव गेला तरी मी हे घर सोडून जाणार नाही. तेव्हा घमंडे बोलतो, हो मग आता तुझा जीव कसा जातो ते बघ. इकडे यशवंत त्या गुंडांची झटापटी करत असतात आणि शुभा इकडे शिवरात्रीची पूजा करत असते. यशवंत दोघी गुंडांची झटापटी करत असतो. ते गुंड यशवंतला चाकू दाखवतात. इकडे शुभा बेलपत्र शोधत असते. तिला फुलांच्या टोकरीत बेलपत्र सापडत नसतं. मग तेव्हा शेवटी तिला एक बेलपत्र सापडतं. शुभा महादेवांच्या पिंडीवर एक बेलपत्र वाहते आणि तेवढ्यात एक चमत्कार घडतो. इकडे यशवंतला ते गुंड जेव्हा झटापटीने चाकू दाखवत असतात तेवढ्यात वरतून एक नारळ त्या घमंडेच्या डोक्यावर पडतं. तेवढ्यात ते दोघं गुंड पळून जातात. यशवंत कोणे करायला लागतो. तेवढ्यात यशवंतचा पाय मुरगळतो. शुभाची महादेवांची पूजा सफल होते. यशवंत घरात येतो तेव्हा शुभा त्यांच्या पायाला मलमपट्टी करत असते. तेव्हा भाऊ बोलतो की यशा, तुला मागे मी सांगितलं होतं ना कोणीतरी फोटो काढून नेलं, तेच माणसं असतील हे. तेव्हा भाऊ बोलतो, तू ओळखलं नाहीस का? तेव्हा यशवंत बोलतो, नाही रे, त्यांनी तोंडावर फडकी बांधली होती. माणसं कसली रे? कसलेली गुंड होती ती. तेव्हा भाऊ बोलतो, पण त्यांचं म्हणणं काय होतं? काय बोलले काय ते? तेव्हा यशवंत सांगतो, धमकी देत होते, म्हणाले हे घर सोड नाही तर मुडदा पडेल तुझा. तेव्हा शुभा इमोशनल होते आणि बोलते, अहो प्लीज तुम्ही बोलू पण नका, हे माझ्या याच्याने नाही ऐकत हे. तेव्हा शुभा बोलते, बघितलंत ना भाऊ, आपल्याच घरात येऊन धमक्या देऊन गेले ते. यांना काही झालं असतं तर काय केलं असतं मी? तेव्हा भाऊ बोलतो, वहिनी तू शांत हो आधी. तेव्हा शुभा बोलते, अहो कशी शांत हो, आज महादेवाच्या कृपेने वाचले ते. तेव्हा यशवंत बोलतो, पूर्वी कधी झालं नव्हतं हे. तेव्हा शुभा बोलते, पण आज झालं ना. अहो भाऊ, त्यांच्या हातात सुरी लाठ्या वगैरे होतात म्हणे. मला खरंच खूप भीती वाटते हो. आपली मुलंही इथे नाहीयेत. कुणाला हक मारावं असं सुद्धा जवळपास कोणी नाहीये. भाऊ बोलतो, नेमकं आज मी डेपोमध्ये ड्युटीवर, नुसतं हाक जरी आवाज आला असता तरी मी धावत आलो असतो. तेव्हा शुभा बोलते, असं होणारच ना भाऊ, तुम्हाला तुमच्या ड्युटीवर जावं तर लागेलच. आणि असं होणार कधी हे नसतील मी एकटी असेल किंवा मी नसेल हे एकटे असतील. अशा वेळेला काय करणार आहोत आपण? भाऊ बोलतो, वहिनी तू भय घेऊ नको, गावात अशी काही गोष्ट होणार नाही, जाग असते माणसांना. पण काय आता, ही माणसं कोण ते कळत नाही ग. तेव्हा भाऊ बोलतो, यशा चौकीत जाऊन येऊ काय? तेव्हा यशवंत बोलतो, बरोबर आहे भाऊचं, पुन्हा जर हल्ला झाला तर? तेव्हा भाऊ जायला निघतो. तेव्हा यशवंत बोलतो, थांब मी पण येतो. तेव्हा यशवंत बोलतो, नाही नको, ही घरात एकटी आहे, परत कोणी आलं तर? तेव्हा यशवंत बोलतो, भाऊ त्यांना नीट सांग, कालच आम्ही इथे हजर झालो आणि आज नेमके गुंड कसे आले? तेव्हा भाऊ बोलतो, सगळं नीट सांगतो, हवं तर हवालदाराची ड्युटीच लावतो. तेव्हा शुभा बोलते, भाऊ असं झालं तर खरंच खूप चांगलं होईल. तेव्हा भाऊ बोलतो, काळजी करू नको आणि कोणा अनोळखी माणसाला घरात घेऊ नको. तेव्हा भाऊ गेल्यावर यशवंत बोलतो, शुभाचा दार लावून घे जा आणि आधी बघितल्याशिवाय दार उघडू नको हं. तेव्हा शुभा बोलते, मला खूप भीती वाटते हो. तेव्हा यशवंत बोलतो, नाही असं काय होणार नाही, तू घाबरू नको. तेव्हा शुभा बोलते, बोलणं खूप सोपं असतं हो, पण माझ्या मुला माणसांच्या जीवावर उठतं ना तेव्हा नाही धीर धरू शकत मी. तेव्हा शुभा बोलते, तुमची सुद्धा कमाल आहे हो, जरा आत निघून यायचं ना, धावून गेला तुम्ही गुंडांवर, हे काय वय आहे का तुमचं मारामारी करायचं? नशीब पायावर निभावलं, कुठे वर्मी घाव बसला असता तर काय केलं असतं मी? तेव्हा यशवंत बोलतो, कोण असतील ग हे माणसं? चोर म्हणावं तर ते मला घराबाहेर का काढतील? मला काहीतरी हे वेगळं प्रकरण वाटतंय. तेव्हा शुभा बोलते, काय चाललंय होय आपल्यासोबत? कुठेही जा, आपल्याला जीवाला स्वस्थता म्हणून नाही. तेव्हा यशवंतला परत ते गुंडांनी झटापटी केलेलं आठवतं आणि तो बोलतो, शुभा त्या बिल्डरचा असा संबंध नसेल ना या प्रकरणात? तेव्हा इकडे दुसऱ्या दिवशी हवालदार येतात. तेव्हा यशवंत त्यांना सांगत असतो की 2 दिवसापूर्वीच मी ह्या घरात आलो आणि आज असा प्रकार झाला. यापूर्वी कधीच असं झालं नाही व माझं गाव म्हणून मी इथे राहायला आलो आणि हे असं झालं. हवालदार साहेब प्लीज, हे लोक कोण होते ते शोधून काढा. तेव्हा ते हवालदार बोलतात, अहो त्यात काय शोधायचं, भुरटे चोर असतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला काही फोटोज दाखवतो, त्यातून ओळखा. भाऊ सांगतो, त्या तो लोकांनी तोंडावर फडकी बांधली, तुम्ही 100 फोटो दाखवले तरी ते कसे ओळखणार आहेत? तेव्हा यशवंत बोलतो, त्यांच्या चेहऱ्यावर फडकी होती त्याच्यामुळे मी चेहरा नाही ओळखू शकलो, पण एक सांगतो तुम्हाला, ते असे तरणी बांड होती. तेव्हा यशवंत बोलतो, मला वाटतं हवालदार साहेब हे भुरटे चोर नसणार. चोर असते तर नकळत चोरी करून पळून गेले असते ना. ही माणसं उलट माझ्या समोर आली मला धमकी द्यायला. चोर असते तर घर सोडून जा असं का सांगितलं असतं त्यांनी? हे कुणीतरी गुंड होते, मी नक्की सांगतो तुम्हाला. तेव्हा हवालदार बोलतात, मला एक सांगा, या घराचा जमिनीचा काही वाद सुरू आहे का? म्हणजे हे घर तुमचंच आहे ना, कोणी काका मामा कोणी मागत नाही आहेत ना, असं काही नाही आहे ना? तेव्हा हवालदार बोलतात, अहो भाऊबंदकीचा वाद असेल, कोणीतरी घाबरायला बघत असेल तुम्हाला. इथे घडल्या तशा केस आहेत म्हणून आठवा, नाहीतर निघायचा तुमचा कोणी चुलत पुतण्या घरावर अधिकार दाखवणारा.
तेव्हा यशवंत बोलतो, नाही हवालदार साहेब, मला असं काही नाही वाटत. तेव्हा हवालदार बोलतात, मग कुणाची दुश्मनी वगैरे, कुणावर संशय? इकडे सीमा ऑफिसमध्ये असते आणि तिला ज्ञानदीप स्कूलमधून फोन येतो आणि बोलते की सानिया किल्लेदारची फी भरलेली नाही, तुम्ही ती लवकरात लवकर भरा हे सांगायला फोन केलाय. तेव्हा सीमा बोलते, तिचे बाबा भरणार होते, भरली नाही का? तेव्हा मॅडम बोलतात की नाही भरली नाही आणि उद्याची लास्ट डेट आहे. त्यावर सीमा बोलते की ठीक आहे बरं. सीमा सांगते की तिचे बाबा आउट ऑफ टाऊन गेले, तिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही मला आणखी थोडी मुदत देऊन सांगता का? तेव्हा स्कूलच्या मॅडम बोलतात की उद्या लास्ट डेट आहे आणि उद्या जर फी भरली नाही तर तिला स्कूल अटेंड करता येणार नाही. तेव्हा सीमा मुदत मागत असते पण ते स्कूलवाले मुदत देत नसतात आणि ते फोन ठेवून देतात. शुभा सांगत असते की आमचा कुणावर संशय नाहीये, ते आले ते गुंड होते, आम्ही साधी माणसं आहोत, आम्ही का कोणाची दुश्मनी करू? ते सरळ आमच्या आवारात घुसले आणि यांच्यावरती हल्लाच केला त्यांनी. तेव्हा हवालदार बोलतात, आश्चर्य, असं इथे धमकवायचे प्रकार कधी घडले नाहीत आणि झालंच तर घरातलीच भांडणं निघतात. तेव्हा हवालदार बोलतात, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करतो, हां पण आठवलं तर नक्की सांगा. तेव्हा यशवंत बोलतो, हवालदार साहेब मी काय म्हणतो, आम्हाला प्रोटेक्शन मिळेल का हो? तेव्हा तो हवालदार हसायला लागतो. तेव्हा हवालदार बोलतो, कुठून? मुंबईवरून आलायत ना? अहो साहेब, छोटंसं गाव आहे, मोजून 4च पोलीस आहेत, अशा छोट्या गोष्टींसाठी प्रोटेक्शन द्यायला लागलो तर आम्हाला स्टाफ कमी पडेल. तेव्हा शुभा बोलते, अहो ते खरं आहे साहेब, पुन्हा असं झालं तर आम्ही काय करणार आहोत? हवालदार बोलतो, अहो हे बोरथळगाव खूप छोटं आहे आणि झाले तर 6 महिन्यात ना अशी केस घडते, तुम्ही काही काळजी करू नका, हवं तर खस्त वाढवायला सांगू का साहेबांना? तेव्हा शुभा बोलते, अहो आराम मिळावं म्हणून आम्ही इथे आलो आणि असं घडलं साहेब, तुम्ही दिवसा एखादी फेरी माराल का? तेव्हा हवालदार बोलतो की मी स्वतः राऊंड मारतो, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. अहो मी तुम्हाला सांगतो ना, चोरी करायला आले असतील ते, आता तुम्हीच नाही का म्हणाला मुंबईहून आलोय आत्ता, अहो तुमचं घर बंद असतं, बंद बघून आले असतील, आता तुम्ही इथे राहायला आलेत ना, आता नाही येणार. भाऊ आणि ते हवालदार निघून जातात. इकडे स्वीटीला सुदीप फोन करतो आणि बोलतो, केसी हो, तुम्हारे पति का गुंडा ठंडा हुआ की नहीं अभी तक? तेव्हा स्वीटी बोलते, क्या? तेव्हा स्वीटी बोलते कि वो कुछ नहीं, वो आजकल थोड़ा परेशान रहता है, कुछ नहीं. तेव्हा सुदीप बोलतो कि अगर हाथ में जॉब ना हो तो आदमी शादी कर बैठे तो और क्या ही होगा. तेव्हा स्वीटी बोलते, सुदीप ऐसा मत करो प्लीज, वैसे तुम मेरी मदत करने वाले थे ना? सुदीप बोलतो, हो मी तेच करतोय, तू जो रिझ्युमे पाठवला होता तो मी सरांना दाखवला आणि त्यांना आवडला सुद्धा, बस एक इंटरव्यू करना पड़ेगा और तुमने जो पेपर भेजे हैं उस पर साइन करना पड़ेगा मकरंद की साइन के साथ, तो उसे अभी भी इंटरेस्ट है ना जॉब में? तेव्हा स्वीटी बोलते, हाँ हाँ है ना. तेव्हा सुदीप बोलतो, तो जल्द से जल्द एप्लीकेशन भेज दो. तेव्हा स्वीटी बोलते, मैं ना तुम्हें सुदीप बाद में कॉल करती हूँ हाँ. तेव्हा सुदीप सांगतो की क्यों? देखो जॉब चाहिए तो जल्दी से जल्दी ॲप्लिकेशन भेजना पडेगा, खूप रांग लागली आहे त्या जॉबसाठी, मी सरांची स्वतः विचारलंय. तेव्हा स्वीटी, मुझे ना बस 2 दिन दो ऐसे बोलून फोन ठेवून देते. तेव्हा फोन ठेवल्यावर सुदीप बोलतो, और 2 दिन क्यों चाहिए इसे? इकडे सीमा सानियाच्या फीसाठी टेन्शनमध्ये असते. इकडे यशवंत शुभाला बोलत असतो की मला हे पटतच नाहीये ग, माझ्या घरात येऊन मला धमकी देऊन गेले, हे माझं गाव आहे, माझं घर आहे, इथे आपल्याला निवांतपणा मिळणारच नाही का ग? तेव्हा शुभा बोलते, नका आता एवढा विचार करू, तुम्हाला बरं वाटेल काय हवंय ना? तेव्हा यशवंत बोलतो, तू का नाही सांगू दिलं? तेव्हा शुभा बोलते, अहो आपण या गावात, तो बिल्डर मुंबईचा, त्याचं इथे काय काम, तो काय येईल या गावात? तुम्हाला सांगू का, या बिल्डर लोकांना शहरातल्या जमिनी हव्या असतात, तिथे त्यांना इमारती बांधायच्या असतात. यशवंतला परत ते आठवतं, ते लोक त्या गुंडांच्या झटापटी. तेव्हा शुभा बोलते, तुमच्या डोक्यात ना तो बिल्डर पक्का बसलाय, तुम्हाला सगळीकडे तेच आठवतं. यशवंत बोलतो, तुला काय म्हणायचंय? मला असं वेळ लागले, भ्रमिष्ट झालोय मी. तेव्हा शुभा बोलते, अहो त्या बिल्डरला काय फायदा? तेव्हा यशवंत बोलतो, ते त्याचं त्यांना माहिती. तेव्हा यशवंत बोलतो, छे काय पाटलं होतं आणि काय झालं नाही, पण तोपर्यंत हा गुंड सापडत नाही ना, तोपर्यंत मला शांत झोप नाही लागणार. तेव्हा शुभा बोलते, अहो असं काय करता तुम्ही? तेव्हा यशवंत बोलतो, मला माहिती आहे ना, तू फक्त शरीराने इथेच ग, मनाने तिकडेच आहे, तुला मुळात इथे राहायचंच नाहीये, आता काय निमित्तच मिळालं तुला. तेव्हा यशवंत बोलतो, काही पण मन शुभा, पण मला खात्री आहे या सगळ्यात त्या बिल्डरचा काही ना काही हात आहे, त्याशिवाय असं घडणं शक्यच नाहीये. पण हे सगळं कशासाठी चाललंय हे सगळं शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणारा नाही. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.